खारघर येथील सेक्टर 15 मध्ये आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या आगरी महोत्सवामध्ये प्रख्यात गायक आनंद शिंदे, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, शिवसेनेचे नेते अनंत तरे, कर्नाळ स्पोर्ट्सचे सहकला विभाग प्रमुख राहुल सोनावणे, अभिनेता मयुरेश कोटकर, आयोजक विजय उलवेकर, शेका पक्षाचे युवा नेते कैलास म्हात्रे, जयेंद्र म्हात्रे, कवी देवराज पवार, शशिकांत गमरे, संतोष चौधरी, कर्नाळ टीव्हीचे संपादक हरीश मोकल आदी मान्यवरांसहित प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आगरी महोत्सवामध्ये विविध गाण्यांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात आलं। तसेच या महोत्सवामध्ये आयोजकांच्या वतीने गायक आनंद शिंदे, रविशेठ पाटील, मयुरेश कोटकर आदी मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। या महोत्सवामध्ये रविशेठ पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या प्रसंगी आयोजकांच्या वतीने या महोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचं कौतुक करण्यात आलं। मनापासून त्यांचं आयोजकांचं धन्यवाद आणि आभारी की आपण असं काम चांगलं करता। मयुरेश कोटकर सारखा एक कलाकार आज इथं आपल्याला छाती भरून यायला पाहिजे की त्याने या फिल्म सिटीत किंवा सृष्टीत जे भरीव काम केलेले आहे तो सुद्धा आपला कलाकार अगदी देशाच्या कोणाकोपऱ्यात पोचलेला आहे। आणि मगाशी मला तर वाटतं निवेदकांनी म्हटलं की बार ज्यांनी बंद केले, सरकारने बार जे बंद केले तर सरकारने बार बंद केले असतील, पण बंद करणारा तो आगरी बांधवच होता। आमदार विवेक पाटलांनी तो मुद्दा उचलला आणि नंतर मग ते बार बंद झाले। तसेच उपस्थित मान्यवरांनी देखील या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या। या आगरी कोळी महोत्सवामध्ये जो सन्मान चिन्ह देऊन मला जो मान मिळाला त्याबद्दल इथल्या सर्व कार्यकर्त्यांचं, नेतेगणांचं आणि खास करून प्रिया आमची डान्स डायरेक्टर यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी आलेलो आहे। बंधूंनो, मला गाण्याचं काही आमंत्रण नसतानाही फक्त आपल्या प्रेमाखातर मी या ठिकाणी आलो। या ठिकाणी हा महोत्सव अजून 4-5 दिवस चालणार आहे, त्यामधून एक दिवस मी जरूर येईल आणि आपली सेवा करीन। चला तर तुम्ही देखील आगरी महोत्सवामध्ये एक फेरफटका मारून या। तुझे रूप धनी जीवाला तुझी आस कला गली